नंदलाल समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे ते आमचे राजेंद्रन साहेब न्यायालयात दोषारोप। मला माहिती आहे सर, 1996 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महानगरपालिकेमध्ये 41% भ्रष्टाचार आहे असा आरोप केला होता। त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि त्यावेळी नंदलाल समिती नेमली गेली आणि त्या नंदलाल समितीमध्ये जो काही जे चौकशी केली, दिघे साहेबांनी आरोप केले की त्यामध्ये अधिकृतपणे राजन विचारे यांच्यावरती दोषारोप ठेवलेले आहेत की ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आरोप करून जो अधिकृत सरकारी दप्तरी भ्रष्टाचारी ठरलेला आहे, तो माणूस आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा काढतोय, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे। सो चुए खाके दिल्ली हजको चली अशी परिस्थिती राजन विचारेंची झालेली आहे। हे पुरावे आहेत माझ्याकडे सगळे। नंदलाल समितीचा अहवाल, महानगरपालिकेमध्ये 2007 ला ठराव येतो आणि तो ठराव आम्ही दप्तरी दाखल करतो, म्हणजे स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि तो त्याला पुढे चालवायचं की नाही ते स्वतःच ठरवणार। त्याच्यामुळे राजन विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत, आपल्याला अधिकृतपणे दिघे साहेबांनी आरोप केले, समिती नेमली आणि आपण भ्रष्टाचारी ठरलेले आहात त्या नंदलाल समितीमध्ये। आणि जर हे खोटं असेल, दिघे साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिघेंना विचारा मोर्चामध्ये की दिघे साहेब खोटं बोलले का, दिघे साहेबांनी खोटे आरोप केले का, त्याचं उत्तर केदार दिघे देतील।